आहे बरं का. मी आजपर्यंत 1.5 वर्ष झालं ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे बरं का. तर बैलाची शपथ सांगतो मी बरं का, कुणाची वायदी म्हणून रुपये घेतलेला नाही. आणि ज्यांना जे मी पैरे म्हणलोय ना त्यांना मी केलेत पैरे. आणि पाठीमागचं जे काय गोष्टी घडत गेल्या हे साधारणपणे आपण 10 तारखेला मेहरबानच्या मालकांना सांगितलं होतं की आपला बैल पळणार नाही. आणि ऑफिशियल मी बाईट पण दिली, तिथंच आमचा पैरा संपला होता पूर्ण. त्याच्यामुळं कसं आहे, लोकांनी काय आपल्याला गद्दारीचे वर्ड जोडले, पण मी माणूस गद्दार नाही आहे. मी क्षेत्रात खेळायसाठी आलो आहे. आणि आम्ही 3 फेऱ्यातली जी लोक आहे जे आमचे 4-5 जिल्हे जे खेळतात ते आम्ही लेख प्रेमाने खेळतो. इथं आमच्यात कधीच कोणाचे वाद झालेले नाहीत. आणि आम्ही करणारी लोक पण नाही. आम्हाला आबांची शिकवण आहे, आबांची शिकवण आहे आम्हाला की आज आपल्या क्षेत्राला बैलगाडी क्षेत्र चालू करताना जे साधारणपणे पूर्ण महाराष्ट्रातले अधिकारी जे आहेत यांनी प्रयत्न करून हे तर चालू केलेलं आहे. याला कुठलाही गॉलपोट लागला असं एकही वक्तव्य मला करायचं नाही. आणि मी हा साधारणपणे माणूस या क्षेत्रातला खोटा नाही हे मला फक्त सांगाय तुमच्या माध्यमातून. आणि कुणाचंही मला मन दुखवायचं नाही आहे. जरी कुणाचं चुकून काय समजा घडलं असलं तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. 100% आज ह्या क्षेत्रामध्ये मी सांगतो, आज आपले नामांकित शेवाळे आबा, त्यानंतर जे बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आहेत पूर्ण महाराष्ट्रातले 3 फेऱ्याचं जे पूर्ण महाराष्ट्रात आपलं जे नाव केले तसंच 14 देशामध्ये नाव झालेलं आहे. तर हे नाव ह्या लोकांनी केलेलं आहे. आज आपण ह्या लोकांसाठी आज मला बाईट द्यायची खास. आणि या 3 फेऱ्या लोकांसाठी बाईट द्यायची की आम्ही 3 फेऱ्यातली जी लोक आहे ते गद्दार नाहीये हे मला फक्त सांगायचंय.